सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की सेल्फ सर्टिफायनंतर त्या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच प्रेफरन्स जनरेट करणे, ते लॉक करणे ही अतिशय महत्त्वाची असणारी जी प्रक्रिया आहे ती सुरू होत आहे. आणि या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी माझ्या माध्यमातून पोहोचवत आहे. तसाच एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला हा जो की खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रेफरन्स जनरेट कसे करायचे असतात, त्याच पद्धतीने तुम्हाला PDF डाउनलोड कशी करायची आहे, तुमचे प्रेफरन्स पाहायचे कसे आहेत, त्यानंतर ते रिअरेंजमेंट कसे करायचे आहेत आणि तुम्हाला ते प्रेफरन्स देऊन ते प्रेफरन्स लॉक कसे करायचे असतात, ह्या संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन कशा करायच्या आहेत स्टेप बाय स्टेप स्वतःच्या मोबाईलमध्ये डिव्हाइसमध्ये तुम्ही स्वतः ह्या सर्व गोष्टी करू शकता. माझी विनंती तुम्हाला असेल, सायबर कॅफेमध्ये जाण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसमध्ये ह्या संपूर्ण क्रिया करायची प्रयत्न करा. कारण की ज्या वेळेसला तुमचं सिलेक्शन होतं, ऐन वेळेला तुम्हाला अनेकदा तुमचं लॉग इन करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सायबर कॅफेची वाट पाहणं चुकीचं राहील. अशा वेळेसला तुम्ही स्वतःच प्रयत्न करणं गरजेचं राहील. तुम्हाला काहीही अडचण आली तरी मी तुमच्यासोबत आहे. विनंती एवढीच असेल की व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा, खूप कष्टाने मी या ठिकाणी बनवत आहे, फक्त आणि फक्त माझ्या बंधू भगिनींसाठी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण की असाच क्वालिटी कंटेंट मी तुमच्यासाठी नेहमीच अपलोड करतो आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही जॉईनिंगपर्यंत मी करत राहील याची दक्षता घेतो. आणि जॉईनिंग झाल्यानंतरची प्रक्रिया देखील मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेल, कारण की आम्ही स्वतः ते अनुभवलेलं आहे आणि अनुभव हाच गुरु असतो. तर पाहूया, चला आता वेळ न घालवता डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो आहे लॉग इन टू लॉकपर्यंतची संपूर्ण क्रिया ही तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण जाऊया, आपल्या वेबसाईटकडे जाऊया. सर्व क्रिया तुम्हाला मी दाखवणार आहे. सगळ्यात आधी सर्वांना माहीत असेल की आपल्याला वेबसाईटची आवश्यकता असते. आपलं जे लॉग इन आहे अशा पद्धतीने होमपेज असतं. आपण त्या ठिकाणी गुगल क्रोमवरती गेल्यावरती नेहमी लक्षात ठेवा https maharecruitment.organization.in ही वेबसाईट आहे. ही तुम्ही त्या ठिकाणी टाकून डायरेक्ट आपल्या या लॉग इनला जाऊ शकता. आता हे लॉग इन 2022चं जरी असलं तरी 2025च्या लॉग इनमध्ये कोणत्याच प्रकारचा असा मोठा बदल नाही. फक्त तुम्हाला इथले फोटो बदललेले पाहायला मिळतील, जिथे मुख्यमंत्री थोडेसे बदललेले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर फक्त एक्सचेंज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल इथे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ताचे जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे, हे या ठिकाणी त्यांचा फोटो दिसेल. आणि जे आत्ता नवीन जे शिक्षण आयुक्त आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा संपूर्ण इंटरफेस पाहायला मिळेल. इथे पहिल्यांदा लॉग इन आय डीचा विचार तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे एखाद्या लॉग इन आय डीची 27ने सुरुवात असेल, काहींची 21ने असते, काहींची 34ने असते. पहा, म्हणजे तुमचा जो आय डी आहे लॉग इन आय डी, तो लॉग इन आय डी इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्याच पद्धतीने हा कॅप्चा जो दिसतो इथे खाली, हा कॅप्चा त्या ठिकाणी वापरायचा आहे व्यवस्थितपणे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी पासवर्ड फॉरगॉट झालेला असेल, तुमचा त्या ठिकाणी विसरलेला आहात, तर फॉरगॉट पासवर्ड म्हणायचं, त्याच्यावरती क्लिक करायची. बऱ्याचदा असं होतं की तुम्ही पासवर्ड विसरून जाता. काळजी करू नका, पासवर्ड जरी विसरलात काही हरकत नाही आहे. तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर त्याचीसुद्धा प्रक्रिया तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली, इथे लॉग इन म्हटलं की त्या ठिकाणी पहा तुम्हाला ॲप्लिकंटला अशा पद्धतीने इथे OTP जनरेट होतो. OTP तुमच्या मोबाईल नंबरला येत असतो. तुम्ही जो मोबाईल रजिस्टर केलेला आहे, प्लीज माझी विनंती असेल त्याला रिचार्ज असू द्या. बऱ्याचदा काय होतं, रिचार्ज नसतो आणि OTP तुम्हाला येत नाही, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने OTP टाकायचा आणि हा जो खाली कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला त्या ठिकाणी टाकून व्हेरीफाय OTP म्हणायचं. खाली पहा तुम्हाला इथे दाखवलं आहे त्यांनी व्हेरीफाय OTP. ही प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला बऱ्यापैकी ही प्रक्रिया माहीत असणार आहे. जर OTP जर आलेला असेल आणि तो पुन्हा त्या ठिकाणी तुमचा हा कॅप्चा तुम्ही चेंज केला तर रिसेंट OTP म्हणू शकता. OTP मोबाईलला येतो, जो जवळचा OTP असेल नुकताच आलेला, तो इथे टाकून तुम्ही काय करू शकता, लॉग इन करू शकता. बऱ्याचदा असंही होतं
पहा या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन देखील तुम्हाला त्यावेळेसला विचारला होता, तुमचं निकनेम असेल किंवा अदर काय असेल तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्याचं ॲन्सर द्यायचं आणि पुढे जायचं. तुम्ही निकनेम किंवा काहीतरी शाळेचं नाव वगैरे टाकलं असेल पहा. इथे जर तुमचा पासवर्ड तुम्ही विसरलेला आहात, घाबरून जाऊ नका. पासवर्ड विसरला म्हणजे सर्व संपलं असं होत नाही. इफ ॲप्लिकंट फॉरगेट द पासवर्ड दे नीड टू क्लिक ऑन फॉरगेट पासवर्ड बटन ऑन द होम पेज. तुम्हाला मी मागाशी दाखवलं की या ठिकाणी तुम्ही जर पासवर्ड विसरलेला आहात तर या ठिकाणी तुम्ही इथे दिसते पहा खाली फॉरगेट पासवर्ड करायचा. तुम्हाला पुढची प्रक्रिया चालू होईल. प्रक्रियेमध्ये पहा अशा पद्धतीने फॉरगेट पासवर्ड म्हटलं, पहा अशा पद्धतीने फॉरगॉट पासवर्डचं तुम्ही होम पेजवरती पाहिलं का इथे तुम्हाला असे ते क्वेश्चन विचारतील. युझिंग सिक्युरिटी क्वेश्चन्स सिलेक्टेड इन द ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन. आणि सेकंड ऑप्शन तुम्हाला येतो की युझिंग वन टाईप पासवर्ड सेंड टू द SMS टू द रजिस्टर मोबाईल नंबर. शक्यतो आपण मोबाईल नंबरचा रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे, सेकंड नंबरचा ऑप्शन खरं तर मी स्वतः चॉईस करेल. इथे तुम्ही फर्स्ट नंबरचा ऑप्शन तुम्हाला निकनेम किंवा अदर काही तुम्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे दिलेलं आहे ते वापरलं तरी चालेल. पहा टू ऑप्शन टू रिट्राईव्ह द पासवर्ड विल ॲपियर. दोन म्हणजे तुमचा पासवर्ड विसरलात तर दोन ऑप्शन असतात. मी हे का सांगतोय लक्षात घ्या. बरेच जण म्हणतील सर तुम्ही पटकनी प्रक्रिया चालू करा. बऱ्याच माझ्या बंधू भगिनींचे पासवर्ड विसरलेले असतात, म्हणून एक दोन मिनिट तुमचे घेतो हे सांगण्यासाठी. कारण की ही गोष्ट जर झाली नाही तर माझे बंधू भगिनी या प्रोसेसमधून बाहेर देखील पडू शकतात. त्यांच्यासाठी थोडंसं वेट करा बंधू भगिनींनो. त्यांना आधी मला सांगू द्या. हे युझिंग सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्टेड इन द ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना एक प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, सिक्युरिटी टाईप तुम्ही क्वेश्चन टाकला होता तो वापरायचा आहे. युझिंग वन टाईम पासवर्ड सेंट वाया SMS टू रजिस्टर मोबाईल नंबर. सेकंड ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. लॉग इन ID विचारला जाईल, सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जाईल किंवा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा टाकायचा आहे, सिक्युरिटी क्वेश्चनचं ॲन्सर द्यायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी प्रोसीड म्हटलं की अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन, रजिस्टर मोबाईल नंबर, टाईप क्वेश्चन ह्या दोघांपैकी एक काहीतरी वापरायचं. एक तर हे वापरू शकता, ज्यांनी सिक्युरिटी क्वेश्चन वापरला तर तुम्हाला असा पद्धतीने इंटरफेस वापरू शकता. आणि जर तुम्ही OTP वापरला तर असा इंटरफेस दोघांपैकी एक वापरायचं. त्यानंतर पहा त्याने म्हटलं युजर लॉग इन ID, युजर टाईप, युजर नेम, IP ॲड्रेस हा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचा OTP जनरेट झालेला असेल. आता तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन झालेला आहात. हा इंटरफेस तुमच्या PC वरती, तुमच्या मोबाईलवरती डेस्कटॉप मोड करा तुमच्या मोबाईलमध्ये. तुम्हाला हा फॉर्म तिथे देखील दिसेल, पण थोडंसं तुम्हाला मागे पुढे करावं लागतं. शक्यतो तुम्ही लॅपटॉपवरती केलं तर खूप बेस्ट दिसेल तुम्हाला. हा संपूर्ण इंटरफेस असाच तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. लक्षात ठेवा. इथे जर पाहिलं, आता मी तुम्हाला हे सर्व त्या दिवशी A to Z प्रक्रिया कशी द्यायची असे एक व्हिडिओ बनवला. खूप छान प्रतिक्रिया खरं तर तुमच्या त्या व्हिडिओच्या खाली आला. मला खूप म्हणजे प्रोत्साहनपर वाटलं. तुमच्या छान छान कमेंट ज्या वेळेसला मी व्हिडिओच्या खाली पाहत असतो बरं वाटतं. आपण काहीतरी करतोय, काहीतरी मदत तुम्हाला करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या चांगल्या रिॲक्शन मला त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. खूप छान वाटलं आणि तुमचे प्रश्नांची प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे त्या डॅशबोर्डवरती मी तुम्हाला बोर्डवरती दाखवलं होतं की अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा एक डाव्या बाजूला असे तुम्हाला ऑप्शन दिसतील. पहा आता इथे ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन आहे. प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑलरेडी तुम्ही केलेलाच असणार आहे. नसल केला तर करून ठेवा. आत्ताच सांगतो तुम्हाला. अनसर्टिफाय आता तुम्हाला करता येणार नाही, त्यावेळेसला करता येत होता. सेम प्रक्रिया जशी तुम्ही सर्टिफाय आणि अनसर्टिफायसाठी केली ना बंधू भगिनींनो, तशीच प्रक्रिया सेम प्रक्रिया तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी करायची आहे. आता इथे तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म दिसतात. पहा तुम्ही ज्या वेळेसला ओपन करणार तुम्हाला अशा प्रकारचा टॅब ओपन होईल तुमच्या PC वरती. आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुम्ही सेल्फ सर्टिफाय केल्यावरती असं वरती ग्रीन येतं, माहिती आहे सर्वांना. आता इथे लेफ्ट साईडला असे तुम्हाला ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये प्रेफरन्स फॉर्म दिसेल तुम्हाला. त्याच पद्धतीने जनरेट प्रेफरन्सेस हा आपल्या जनरेट प्रेफरन्स करण्याचा आणि लॉक करण्याचा अविभाज्य घटक आहे, ज्याची वाट महाराष्ट्रातील संपूर्ण अभियोग्यताधारक आतुरतेने पाहत आहेत. ती म्हणजेच जनरेट प्रेफरन्सेस. प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी पहा आता इथे आपण जर पाहिलं तर पुढचा ऑप्शन दिसेल तुम्हाला. इथे ऑप्शन अनेक आहेत. हे सगळे ऑप्शन तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये.
जनरेट प्रेफरन्सेस सेकंड दिसतोय तुम्हाला. सिलेक्ट प्रेफरन्सेस ॲज पर युअर चॉईस, तुम्हाला सिलेक्ट कसं करायचं हे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ते प्रेफरन्स असाइन कसे करायचे, तर असाइन म्हणजे त्यांची रिअरेंजमेंट तुम्हाला करायची असते, म्हणजे ते सिलेक्ट करायचे असतात. त्यानंतर त्याचे रिअरेंज प्रेफरन्सेस, रिअरेंज म्हणजे काय, ते सिलेक्ट केले त्यांना नंबर देण्याची प्रक्रिया असते, त्याला रिअरेंज प्रेफरन्स म्हणतात. आणि शेवटची प्रक्रिया होण्याआधी समजा तुम्हाला वाटलं की मी प्रेफरन्स दिलेले आहेत, जनरेट केलेले आहेत, पण मला ते काही थोडंसं मला वाटतं कमी जास्त उलटं पालटं करायचे थोडंसं, तर तुम्ही डिलीट करू शकता. डिलीट करण्याची साधारणतः 3 वेळा संधी असते, लक्षात ठेवा. डिलीट आणि जनरेट करण्यासाठी मागच्या वेळेसला 3 वेळा संधी दिली होती, त्यामुळं देतानाच व्यवस्थित द्या की डिलीट करण्याची वेळ येणार नाही. बरं, तुम्हाला वाटलं डिलीट करायचे तर करू शकता तुम्ही 3 वेळा. त्यानंतर बऱ्याचदा असं झालं होतं की ते प्रेफरन्स बऱ्याच जणांना एरर येत होता, त्यामुळे जास्त वेळा देखील ती प्रक्रिया झाली होती मागच्या फेज 2 मध्ये. पण आता होईलच असं नाही, तुम्हाला साधारणतः 3-4 प्रेफरन्स असतात, साधारणतः 3च असतात. त्या संदर्भात तुम्हाला बुलेटिन देखील आपल्याला मिळेल. त्या बुलेटिनवरती संपूर्ण सूचना असतील. प्रेफरन्स जनरेट करण्याच्या आधीचं एक बुलेटिन असेल, खूप महत्त्वाचं बुलेटिन असेल ते, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतील. हे दाखवलेलं नसेल पण त्या सूचना असतील, आपण ते पाहूया. तर डिलीट जनरेटेड प्रेफरन्स, लॉक प्रेफरन्सेस. आता डिलीट करायचे नसतील तुम्हाला, तुम्ही जे रिअरेंज केलेले आहेत, नंबर दिलेले आहेत, तुम्हाला ते काय करायचे असतात, लॉक करायचे असतात. आता आपण हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, ह्या संपूर्ण प्रक्रिया कशा असतात. बंधू भगिनींनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, प्लीज व्यवस्थितपणे ह्या गोष्टी समजून घ्या, कारण की या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये चूक जर झाली तर तुमचं करिअर याच्यावरती आहे, एवढं लक्षात ठेवून व्यवस्थितपणे समजून घ्या आणि तसेच प्रेफरन्स द्या. गडबड घाई करू नका, कारण की ही प्रोसिजरला हार्डली अर्धा तास लागतो. तुम्हाला विचार करायला खरं तर वेळ कुठं लागतो, तर विचार करायला तुम्हाला प्रेफरन्स नक्की कुठे द्यायचे आहेत हे ठरवायला तुम्हाला वेळ लागतो, लक्षात ठेवा. ते ठरवल्यावरती ही प्रक्रिया ऑनलाईनची अगदी 15-20 मिनिटाची प्रक्रिया आहे, अगदी 15-20 मिनिटाची प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. आता इथे बघा, आता इथे सगळ्यात पहिला मुद्दा जो तुम्हाला करायचा असतो, जनरेट प्रेफरन्सेस. बघा इथे तुम्हाला येलो कलरमध्ये दिलं आहे, इथे मी त्या टॅबला क्लिक केलं आहे, जनरेट प्रेफरन्सला क्लिक केलं आणि अशा पद्धतीचा इंटरफेस तयार झाला. ग्रीनमध्ये या ठिकाणी जनरेट प्रेफरन्सेस दिसते तुम्हाला. आता या जनरेट प्रेफरन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं असतं. पहा, त्या जनरेट प्रेफरन्सवरती काय करायचं, क्लिक करायचं, म्हणजे इथे क्लिक करायचं असतं. पहिल्यांदा तुम्ही इथे लेफ्टला क्लिक करणार जनरेट प्रेफरन्सवरती, त्यानंतर तुम्हाला असा इथे जनरेट प्रेफरन्सेस येणार आणि हे आल्यावरती तुम्हाला इथे खाली पहा, तुम्ही इथे खाली अशा पद्धतीचे प्रेफरन्स तुमचे तयार झालेले आहेत. तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात अशा पद्धतीचा इंटरफेस येणार तुमच्या डोळ्यासमोर. तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, म्हणजे आपण जर पाहिलं तर तुमचं जे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल, त्याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता, या दोघांच्याही जोरावरती तुम्हाला तुमचे संपूर्ण असे प्रेफरन्स पाहायला येतील. इथे तुम्हाला थोडक्यात मी प्रेफरन्स दाखवलेले आहेत आणि तुम्हाला मी त्या दिवशी व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे A to Z प्रोसेसचा, त्याच्यामध्ये मी दाखवलेलं देखील होतं की अशा प्रकारचे प्रेफरन्स आल्यावरती राईटला एक दुर्बिणीसारखा एक भाग असतो, इथे दाखवला आहे बघा त्यांनी. इथे म्हटलंय सुद्धा, all eligible preferences will be appear on the screen. Click on the save and next green button if you wish to see the roster. पहा, जर म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर तिथं सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं. पण त्यांनी म्हटलंय बघा, इफ यू wish to see the roster and advertisement of the management you must click on view. जर तुम्हाला त्या मॅनेजमेंटचं रोस्टर पाहायचं आहे, पाहायचं नाही, पाहून घ्यायचं. कमीत कमी तुम्हाला ज्या जिल्ह्याचं तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे त्याचं रोस्टर पाहून घ्या. तुम्हाला ज्या संस्थेचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे त्याचे रोस्टर पाहून घ्या. ही संपूर्ण प्रक्रिया जशी विथला आहे तसेच विदाऊटचे देखील प्रेफरन्स तयार करायचे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की हे विदाऊटचं आहे की विथचं आहे, तर दोघांसाठी देखील प्रक्रिया अशीच आहे, सेम प्रक्रिया आहे. त्यामुळं तुम्ही घाबरून जाऊ नका. पहा, ही सोपी प्रोसिजर आहे खूप.
तर इथे त्यांनी काय म्हटलंय, इफ यू विश टू सी द रोस्टर अँड ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ द मॅनेजमेंट यू मस्ट क्लिक ऑन व्ह्यूवरती क्लिक करा. तो व्ह्यू कसा करायचा ते पण इथे तुम्हाला दाखवतो बघा बरं का. इथे बघा, हे दिसतंय का तुम्हाला, हे दिसतंय का असं, हे दुर्बिणीचा भाग दिसतोय का, हा दुर्बिणीचा, म्हणजे ही जाहिरात आहे. ही जाहिरात आली आहे समजा, या जाहिरातीच्या राईट साईडला बघा इथे दुर्बिणीसारखा भाग दिसतोय. ज्यावेळेसला तुम्ही ओपन करणार ना पोर्टलवरती, तर अशा दुर्बिणीचा भाग आपल्याला पाहायला मिळेल. दुर्बिणीवरती क्लिक करायचं. ते क्लिक जर केलं तुम्ही, इथे दाखवलंय त्यांनी वरती पहा, त्या दुर्बिणीसारख्या घटकावरती इथे 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 बघा हा क्लिक करायचं दाखवलं त्याने ॲरो करून. तर इथे जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारची पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात तुम्हाला 2026साठीची ओपन होणार आहे. अशा प्रकारची जाहिरात इथे तुम्हाला दिसणार. खुला प्रवर्गाला किती जागा आहेत, त्याच्यामध्ये महिलांना किती जागा आहेत, माजी सैनिक असेल, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असेल, अनाथ असेल, समांतर आरक्षणाची व्यतिरिक्त असणारी पदं कोणती आहेत, म्हणजे खुली पदं किती आहेत, ते सर्व तुम्हाला इथे दिसणार. अनुसूचित जातीची एसटीची पदं किती आहेत, अनुसूचित जाती एससीची पदं किती आहेत, अनुसूचित जमाती एसटीची पदं किती आहेत, ओबीसीची पदं किती आहेत, एनटीची पदं किती आहेत, अशी सर्वच्या सर्व EWS असेल, SEBC असेल, सर्वच्या सर्व पदं येणार आणि ती तुम्हाला या रोस्टरमध्ये पाहून घ्यायची. आपल्या कास्टला किती जागा आहेत, खुला प्रवर्गाला किती जागा आहेत, या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पाहून घ्यायच्या रोस्टरच्या एक एक. मी तुम्हाला त्या दिवशी फक्त त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ते पाहून घ्या तुम्ही, व्यवस्थितपणे दाखवलं होतं, पण ते प्रत्यक्ष तुम्हाला मला दाखवायची गरज पडली म्हणून मी हा व्हिडिओ तयार करतोय. व्हिडिओ खूप सुंदर आहे, चांगला होणार आहे, त्यामुळं व्यवस्थितपणे समजून घ्या आणि या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. पहा इथे जर पाहिलं तर पहा, आता तुम्ही काय केलं, जाहिरात पाहून झाली तुमची, यस पाहून झालेली आहे. तुम्ही जाहिरात पाहून घ्या, एक एक क्लिक करून काय करायचं, जाहिरात पाहून घ्यायची. जाहिरात तुम्ही नुसती पाहायची नाही आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, मी ते केलं होतं, तुम्हाला तेच सांगतो. मला ज्या महत्त्वाच्या तुम्हाला ज्या 50 संस्था द्यायच्या समजा विथ इंटरव्ह्यूला, विदाऊटला समजा तुमच्याकडे 100 संस्था आहेत, तर तुम्हाला ज्या संस्था द्यायच्या आहेत ना, त्या सगळ्यांचं व्यवस्थितपणे रोस्टर पाहून घ्या. रोस्टरवरून ठरवा तुम्ही मला पहिली संस्था कोणती द्यायची आहे. कदाचित असं पण होतं विथ इंटरव्ह्यूला की ज्या संस्थेमध्ये जागा जास्त असतात अशा संस्थेला तुम्ही जास्त प्रेफरन्स दिला तर त्या ठिकाणी कॅन्डिडेट कदाचित सांगतो तुम्हाला, कदाचित 3 ठिकाणी कॅन्डिडेट जाणार आहे. जास्त संख्येच्या ठिकाणच्या वेळेस, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या ठिकाणच्या संस्थेला जर कमी कॅन्डिडेट आले, अशा वेळेसला तुम्हाला संधी मिळण्याची जास्त शक्यता असते, असं मी तुम्हाला म्हणतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जागाच जर कमी असतील, खूप रेअर असेल, तर अशा वेळेसला आपण विचारपूर्वक त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा. ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांनी बिंदास त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या. जागा जरी कमी आहेत पटकनी प्रेफरन्स देऊन टाकायचा. पण ज्यांचा स्कोअर थोडासा मीडियम आहे त्यांनी काय करायचं, मोठ्या मोठ्या संस्था पाहायच्या. कधी कधी काय होतं, त्या संस्थांमध्ये आपला जर नंबर लागला तर तिथे आपल्याला चान्स मिळण्याची जास्त शक्यता असते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण की ह्या रोस्टर पाहायचं कशासाठी पाहायचं, तर त्या ठिकाणी आपण ऑलरेडी पाहायचं की आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, ओपन कॅटेगरीला किती जागा आहेत, मग आपला तिथं निभाव लागू शकतो का, हे थोडासा अंदाज आपल्याला लगेच येतो. हा लक्षात ठेवा हे सुद्धा. त्यामुळं रोस्टर पाहून घ्या, रोस्टरनुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. अशी तुम्हाला जाहिरात दिसणार. आता तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं. इथे बघा तुम्हाला दिलंय त्यांनी, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. जाहिराती पाहून झाल्यावरती सेव्ह आणि नेक्स्ट केलं का तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल. असा इंटरफेस येणार बघा तुम्ही. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट ऑल, एज्युकेशनल लेवल ऑल, मीडियम ऑल आणि डिझायनेशन देखील ऑल जर केलं तर सगळ्याच तुमच्या जाहिराती येतील. पण तुमची इच्छा आहे, माझं क्वालिफिकेशन अगदी 1ली ते 12वी झालं आहे आणि मला फक्त 11वी 12वीलाच प्रेफरन्स द्यायचे, बाकीचं मला प्रेफरन्स देखील बघायचे नाहीत, चालतंय ना तुम्हाला. त्या ठिकाणी इथे तुम्हाला ऑलवरती क्लिक जिथं करताय तिथे तुम्हाला समजा एखाद्याला फक्त पुणे जिल्हा पाहिजे तर त्याने इथे पुणे सिलेक्ट करायचं. एज्युकेशन लेवल तुम्हाला फक्त 11वी 12वीच पाहिजे, इथे 11वी 12वी सिलेक्ट करायचं. मीडियम तुम्हाला समजा मराठीच पाहिजे असेल तर मराठीला क्लिक करायचं. डिझायनेशन सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. तुम्हाला हायर सेकंडरीला जायचं तिथं हायर सेकंडरी काय करायचं, क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या सर्व गोष्टी कराव्या लागतील. मग त्या जाहिराती तुम्हाला इथे जनरेट, इथे म्हटले बघा
सर्च प्रेफरन्सेस तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला वाटलं माझ्या गावाची एखादी संस्था आहे, माझ्या घराजवळची आहे, त्या संस्थेला देखील तुम्हाला इथे सर्च करता येतं. हा लक्षात ठेवा, सर्च करता येतं. किंवा तुम्ही वरती ठरवायचं की मला पुणे जिल्ह्यातल्याच जागा बघायच्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातल्या जागा निवडा. पहा तुम्हाला किती सोपं करून दिलं आहे की नाही त्यांनी. तुम्हाला समजा एखाद्या माझ्या बंधू भगिनीला मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखाद्याला 1000 देखील प्रेफरन्स येणार आहेत. किती? 1000 प्लस प्रेफरन्स देखील येतात. ज्याचं क्वालिफिकेशन 1ली ते 12वी आहे, CET आहे, TET आहे, त्याला 1000 प्लस प्रेफरन्स येतात. तुम्हाला द्यायचे आहेत किती? विदाऊटला 100च द्यायचे आहेत, विथला 50च द्यायचे आहेत. मग मी एवढे 1000 पाहत बसणार का? विदाऊटचे तुम्हाला कदाचित कमी येतील, विदाऊटचे कमी येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला पटकनी देता येतील. पण विथचे तुम्हाला 1000 प्लस प्रेफरन्स येतात, जागा तेवढ्या जर असतील तर. लक्षात घ्या. आणि तेवढे प्रेफरन्स जर आले तर तुम्ही काय करणार? 50 जागेसाठी तुमचं डोकं त्या ठिकाणी चक्रावून जाणार. मग अशा वेळेसला काय करायचं? डोकं शांत ठेवायचं. एवढे प्रेफरन्स मला आलेत, मग घाबरून जाऊ नका. मीच तुम्हाला सांगितलं, जवळचा जिल्हा पहा, जवळचा तालुका पहा, त्या तालुक्यातली संस्था पहा, कोणत्या कोणत्या संस्था आल्यात, त्यांच्या जागा पहा, त्यांचं रोस्टर पहा, तुमच्या विषयासाठी त्या जागा किती आहेत हे पाहून घ्या. मी तुम्हाला एक व्हिडिओ असा देणार आहे सेपरेट, माझ्या बंधू भगिनींनो मी सेपरेट देणार आहे की मी कसं ते निवडलं होतं, मी काय ट्रॅक वापरली होती. माझे 10 प्रेफरन्स माझ्या पहिल्या 26 प्रेफरन्समधले होते. मी जे मला जवळपास 550 म्हणजे 525 प्रेफरन्स होते विथ इंटरव्ह्यूला. आणि त्याच्यामध्ये मी जे पहिले 26 प्रेफरन्स माझे जे होते, पहिले 26मधलेच मला 10 जागा आलेल्या होत्या. ते मी तुम्हाला दाखवतो कोणत्या आल्या होत्या, किंवा दाखवलेल्या पण आहे एका व्हिडिओमध्ये. तर त्या 26मध्येच 10 आल्या होत्या. तर तुम्ही का नाही? तुम्हाला 1000 जरी आल्या, व्यवस्थित डोकं वापरलं, काय प्रक्रिया करायची असते ते पण तुम्हाला दाखवतो. आता इथे पहा, सर्च केल्यावरती अशा जागा तुम्हाला दिसतील. पहा, अशा जागा तुम्हाला दिसतील, अगदी अनएडेडच्या असतील, काही एडेडच्या असतील. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, ज्यांचा स्कोर, तुम्हाला स्कोरनुसार A to Z प्रक्रिया मी सांगितली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे. खूप छान व्हिडिओ घेतला आहे मी, तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ प्लीज. त्याच्यामध्ये मी खूप मेहनतीने बनवला आहे तो. 1 तासाचा जरी व्हिडिओ असला तरी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो. जसा हा व्हिडिओ आहे तसाच तो तेवढाच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर तिथे लक्षात ठेवा की इथे अशा पद्धतीने तुम्हाला सर्च केल्यावरती सगळ्या जागा तुमच्या दिसतील. इथे शेजारी बघा, तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं का इथे तुम्हाला अशी बॉक्स दिसत असतील. बघा, बॉक्स दिसत असतील. आता समजा तुम्हाला 1000 जागा आल्यात आणि समजा तुम्हाला पुणे जिल्ह्यातल्याच जागा निवडायच्या आहेत, किंवा तुमच्या जालना असेल, गडचिरोली असेल, कोणत्याही एका जिल्ह्यातल्या मला आधी जागा निवडायच्या आहेत. तर तुम्ही काय करणार? पहा, मग तुम्ही इथे सगळ्या तुम्हाला तुमच्या समोर जागा असतात, मग तुम्ही इथे टिक करायचं असतं. बघा, समजा मला पहिली जागा मी समजा गडचिरोलीचा आहे, समजा मी गडचिरोलीचा आहे, तर मला काय करायचं आहे? तुम्हाला अशा सगळ्या तुमच्या जाहिराती जेवढ्या तुम्ही सिलेक्ट केलेत ना, तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचे असते. आलेत 1000, पण मला 1000 देत बसायचं नाही. मला द्यायचे आहेत फक्त किती? मला सुरुवातीचे 50च द्यायचे. मग त्या 50मध्ये देखील तुम्हाला रिअरेंजमेंट करायची असते. आता लिमिटेड आहे सर्व काम, मग तुम्हाला याच्यातून 50च निवडायचे आहेत. पहिला सर्व संस्था, 1000 संस्था जरी आल्या तरी त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, तुमच्या ज्या संस्था आहेत त्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जनरेट प्रेफरन्स मी करायला लावले. त्या प्रेफरन्स जनरेट केलेल्याची PDF तुम्हाला डाउनलोड करायची आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. भले मी म्हणतो ती 50 पानं असतील, पण तरी काढून घ्या प्रिंट काढायची. हां, मी आधीच सांगतोय, लक्षात ठेवा, काढूनच घ्या प्रिंट. कारण की ते तुम्ही किती बघत बसणार आहे, किती शोधत बसणार आहे त्या जाहिराती. प्रिंट काढून घ्यायची व्यवस्थितपणे, जशी मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवली तशी मी काढलेली. तर ती पाहायची, त्याच्यावरती पहिल्यांदा मार्क करून घ्यायची कोणत्या संस्थेला मला प्रेफरन्स द्यायचे, आणि त्यानंतर मग इथे जाऊन तुम्हाला त्या संस्था निवडायच्या आहेत. 50 संस्था तुमच्या ज्या कोणत्या असतील त्यांना तुम्हाला असं टिक करायचं या बॉक्समध्ये. मग त्या 50 संस्था काय करायच्या असतात? तुम्ही निवडल्यावरती ते ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स नावाचा कॉलम दिसतोय खाली, त्या ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सवरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यावरती पहा, तुम्हाला पुन्हा पुढचा इंटरफेस असा दिसेल. हा झाला पुढचा प्रेफरन्स, सर्च प्रेफरन्सेस. आता तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स तुम्ही याच्यावरती बघा, मगाशी म्हटलं ना तुम्हाला मी, अशा पद्धतीने दिसतंय. तर याच्यावरती क्लिक करायचं. आता मी बघा इथे क्लिक केलं आहे. बघा, ही संस्था मला घ्यायची परभणीची.
मला ही अहमदनगरची संस्था घ्यायची, मी त्याला टिक केलं. मला जळगावची संस्था घ्यायची, मी टिक केलं. असे तुम्हाला तुमचे 50 प्रेफरन्स टिक करून घ्यायचे विथ इंटरव्ह्यूचे. विदाऊट इंटरव्ह्यूचे असेच तुम्हाला 100 प्रेफरन्स टिक करून घ्यायचे. ते टिक झाल्यावरती खाली तुम्हाला ऑप्शन आहे ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस. म्हणजे तुम्ही टिक करून घेणार आणि ते काय करणार, तुम्ही प्रेफरन्सेस ॲड करून घेणार. ते प्रेफरन्स ॲड केल्यावरती इथे बघा तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे सिलेक्टेड प्रेफरन्स ॲडेड सक्सेसफुली असं नोटिफिकेशन येतं. ओके म्हणायचं, इथे ओके म्हणायचं. ओके म्हटल्यावरती तुम्हाला पहा अशा पद्धतीचं हे इंटरफेस पाहायला मिळेल. ॲड्स इथे तुम्हाला दिसतंय सगळं असं, हे असं पाहायला मिळेल तुम्हाला ओके म्हटल्यावरती. पुढे दिलं आहे पहा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं. आता समजा तुम्ही ते प्रेफरन्सेस त्या ठिकाणी सेव्ह केले. सेव्ह केल्यावरती समजा तुम्हाला वाटलं की मी प्रेफरन्स जे 50 निवडायचे होते त्याच्यामध्ये माझी आवडती एक संस्था बाकी राहिली. आता काय करू इथे काय करू शकता तुम्ही, लगेच डिलीट करू शकता. बघा इथे डिलीटेड आहे, डिलीट करून टाकायचे, लगेच जागेवरती डिलीट करायचे. डिलीट केले का परत तुम्हाला काय करायचे, परत निवडायचे. मग 50 परत तुम्हाला पाहिजे, वेगळे पाहिजे 50 वेगळे तुम्हाला 100 निवडायचे आहेत तर लगेच इथे डिलीट करायचे, परत ते सगळे निवडायचे तुम्हाला जे पाहिजे ते सर्व झाल्यावरती सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यावरती म्हणजे तुम्ही जे निवडलेले 50 प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यूसाठी असतील आणि विदाऊटसाठी असतील. एक लक्षात ठेवा, विथ आणि विदाऊटचे प्रेफरन्स जनरेट आणि लॉक करण्याची प्रक्रिया ही दोनदा वेगवेगळी करावं लागणार आहे तुम्हाला. ते एकदाच सगळी प्रोसिजर सोबत चालू राहत नाही. तुम्हाला आधी विदाऊटचे करून घ्या आणि नंतर विथचे करा. म्हणजे दोन्ही प्रक्रिया तुम्हाला सेपरेट करायच्या आहेत, हे डोक्यामध्ये क्लिअर असू द्या. ओके, मग इथे फक्त दोन्ही प्रक्रिया मी तुम्हाला एकदाच दाखवतो एकाच टॅबमध्ये, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. आता हे क्लिक केल्यावरती पहा अशा पद्धतीचं तुम्हाला संस्था आलेल्या आहेत. आता तुम्हाला संस्था आल्यावरती तुम्ही म्हणणार सर इथे हे टिक काय दिसतंय, काय प्रकारे तुम्हाला आता काय दिसणार, तुम्ही ज्या सिलेक्ट केलेल्या संस्था आहेत ना अशा दिसणार तुम्हाला. तुम्ही जेवढ्या सिलेक्ट केल्यात तेवढ्या इथे दिसणार. तुम्हाला वाटलं डिलीट करायच्या तर डिलीट करा, नसेल करायच्या तर त्या सेव्ह आणि नेक्स्ट करायच्या. आता तुम्ही सेव्ह केल्यावरती इथे बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय. इथे काय ऑप्शन दिसतोय, असं तुम्हाला टिक केलं तर दिसते बघा टिक. इथे तुम्हाला पहिलं आपण सिलेक्ट केलेलं ॲज पर युअर बघा इथे कॉलम दिसतोय. 2 नंबरची प्रक्रिया पूर्ण केली. आता 3 नंबरची प्रक्रिया आपली चालू आहे, असाइन प्रेफरन्सेस. म्हणजे हे असाइन करायचं काम चालू आहे. असाइन करायचं म्हणजे काय करायचं असतं बरं का, लक्षात ठेवा. असाइन करायचं म्हणजे आपल्याला त्यांना सिलेक्ट करायचं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे समजा आता इथे तुमच्यासमोर इथे 4 जिल्ह्यांच्या जागा दिसत आहेत. परभणीची आहे, नूतन विद्यालय आहे. अहमदनगरची श्री संत यादव बाबा आहे. त्यानंतर जळगावची पाहिलं तर माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ शिरसोली आहे. पहा ही संस्था जी 3 नंबरची संस्था आहेत ना, तिथं माझा इंटरव्ह्यू झालेला आहे बरं का, तुमच्या माहितीसाठी सांगतो. माध्यमिक शिक्षण विद्या मंदिर शिरसोली या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झालेला आहे विथ इंटरव्ह्यूला फेज 1ला जळगावच्या संस्थेमध्ये. म्हणजे तुमच्या इथे आली आहे ती, नशिबाने या PDF मध्ये आली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. आता इथे पहा खाली दिलं आहे साताराची संस्था आहे समता शिक्षण संस्था. आता मला सगळ्यात आधी 50 संस्था आहेत, पण मला या 50 संस्थांमध्ये देखील पुन्हा मला क्रम द्यायचा असतो 1 ते 50. पहा मी काय बोलतोय, तुम्ही 50 संस्था निवडल्या विथ इंटरव्ह्यूला, विदाऊट इंटरव्ह्यूला तुम्ही 100 संस्था निवडल्या. या 100ला देखील तुम्हाला पुन्हा क्रम द्यायचा असतो 1 ते 100 पर्यंत. म्हणजे तुम्ही 50 संस्था निवडल्या, तुम्ही विदाऊटला 100 संस्था निवडल्या. नुसतं निवडून जमत नाही, त्या आपोआप येत नाही आहे त्या संस्था. तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार पाहिजे तशा प्रकारच्या, पाहिजे त्या रिअरेंजमेंटने, पाहिजे त्या क्रमाने तुम्ही त्यांना क्लिक करायचं. आता मला पाहिजे होती संस्था नंबर 1 पाहिजे होती, म्हणजे मला पाहिजे नव्हती, फक्त हे दाखवण्यासाठी दाखवतोय मी इथे तुम्हाला. तर 1 नंबरची निवडायची. मी सातारला नंबर 1 दिला, टिक केलं. त्यानंतर मी जळगावला नंबर माझा 3 आहे, अहमदनगरला नंबर 2 दिला. जळगावला नंबर मी किती दिला, 3 दिला. परभणीला नंबर मी 4 दिला. त्यानंतर पुढचा कोणता जो जिल्हा असेल त्याला मी नंबर देणार आहे. मी माझ्या मनाने मग एकूण असे मी विथचे 50 क्रम देणार, विदाऊटचे असेच मी 100 क्रम देणार. आणि ते क्रम देऊन झाले की या ठिकाणी सॉर्ट प्रेफरन्सेस
आणि इथे रिसेट प्रेफरन्सेस. समजा तुम्ही ते क्रम देऊन झाले तुमचे 1 ते 50, तुम्ही निवडले 1 ते 50पर्यंत, 1 ते 100पर्यंत, पण तुम्हाला वाटलं की माझा हा 10 नंबरचा प्रेफरन्सचा मला त्याला 1 नंबरला घ्यायचं आहे, माझ्याकडून चुकून तो 10 नंबरला गेला आहे, तुम्ही लगेच सेव्ह आणि नेक्स्ट करणार का? नाही. तुम्हाला तो 10 नंबरची शाळा कुठं पाहिजे? 1 नंबरला पाहिजे. मग काय करायचं? पुन्हा काय करायचं? इथं रिसेट प्रेफरन्स नावाचा ऑप्शन असतो. हे किती वेळा करू शकता तुम्ही? हे किती वेळा करू शकता? फक्त लॉकची प्रक्रिया तुम्हाला 3दा असते, लक्षात ठेवा. 3दा साधारणतः असते. आता कदाचित वाढून पण देतील, पण 3 वेळा लॉक आणि अनलॉक करायचं असतं. म्हणजे तुम्हाला एकदाच लॉक केलं, पण तुम्हाला अनलॉक करायचं असेल तर तुम्ही अनलॉक 3दा करून लॉक करू शकता. हे लक्षात ठेवा. 3 वेळा ही प्रक्रिया असते. पण तुम्हाला काहीच अडचण नसेल तर एकदाच त्या ठिकाणी लॉक करून तुम्ही ठेवू शकता. परत अनलॉक करायची गरज पडणार नाही, याची काळजी घ्यायची. तर तुम्ही रिसेट किती वेळा करू शकता? रिसेट केल्यावरती तुम्हाला सॉर्ट करायचे असतात आणि जर तुमचे असं व्यवस्थित तुम्ही टिक मार्क केलं, व्यवस्थित निवडले तुम्ही 50 किंवा तुमचे जे काही 100 असतील, नेक्स्ट आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं का, आता बघा माझा सगळ्यात खाली इथे 1 दिसत होता, ते सगळं तुम्हाला रिअरेंज होतं. आणि अशा पद्धतीने बघा माझा पहिला प्रेफरन्स मगाशी तुम्हाला जी वरती इथे दाखवलं आहे, 1 नंबरला सातारा, 2 नंबरला अहमदनगर, 3 नंबर जळगाव, 4 नंबर परभणी, इथे सेव्ह आणि नेक्स्ट म्हटलं का तुम्हाला परत 1 ते असे तुमचे 50 प्रेफरन्स विथचे दिसणार. 1 ते 100 प्रेफरन्स तुमचे विदाऊटचे तुम्हाला असे सिक्वेन्सने दिसणार. दुसरी गोष्ट, हे दिसत असताना तुम्हाला दिसणार त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोणता आहे, मॅनेजमेंट काय आहे, म्हणजे ती नपा, मनपा, झेडपी सगळं दिसणार तुम्हाला. संस्था असेल तर संस्था दिसणार. लेवल दिसणार बघा तुम्हाला. लेवल म्हणजे प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की हायर सेकंडरी आहे ते दिसणार. मीडियम दिसणार तुम्हाला त्याच्यामध्ये. पहा, तुम्ही जागा निवडल्यावरती तुम्हाला मीडियम दिसणार. डिझायनेशन दिसणार. तुम्ही ग्रॅज्युएट टीचर आहात का, 6 ते 8 साठी आहात का, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी हायर सेकंडरीसाठीचे टीचर आहात का, म्हणजे सगळं दिसणार तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही एअर टाईप. आता तुम्ही कधी कधी काय होतं माहिती आहे का बांधवांनो, लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, की आपण संस्था सिलेक्ट करतो, बऱ्याचदा आपण नॉन ग्रँटच्या संस्था चुकून येतात आपल्याला अनएडेडच्या, म्हणजे ते द्यायच्या नाही असं नाही, तुम्ही ठरवून देत असाल तर ते ओके आहे. पण कदाचित एखाद्याला स्कोर खूप चांगला आहे, अगदी 150 160च्या वरती आहे, आणि त्याची संस्था जर अनएडेडचीच त्याने पहिल्या टॉप 50मध्ये दिली, टॉप 100मध्ये दिली, तर काय उपयोग आहे? म्हणजे त्याला जर जवळची वाटत असेल तर तो देऊ शकतो, असं काही नाही. म्हणजे एखाद्याला वाटलं माझ्या घराजवळची शाळा आहे, संस्था आहे, चांगली आहे आणि मला भविष्यात ती 100%वरती जाणारच आहे, मग मी काय करतो, त्या संस्थेला, त्या शाळेला प्रेफरन्स देतो. आली तर त्याचं नशीब, चांगली गोष्ट आहे. 20-40% काय वाईट नाही आहे, तुम्ही त्याला देखील प्रेफरन्स द्या. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. ज्याचे मार्क्स थोडेसे ॲव्हरेज आहेत, किती मार्क्सच्या खाली काय करायचं हे पण तुम्हाला मी त्या A to Z व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर ती पाहून घ्या व्यवस्थितपणे. इथे पहा, मग तुम्ही व्यवस्थितपणे त्याची लँग्वेज चेक करायची, टीचिंग मीडियम पाहायचं, सर्व असं पाहायचं. आता तुम्हाला एकूण 1000 प्रेफरन्स आलेले होते, तुम्ही 1000मधल्या फक्त आणि फक्त 50 जागा निवडणार आहात विथसाठी, आणि विदाऊटसाठी 100 जागा निवडणार आहात. उरलेल्या जागांचं काय, तर त्या उरलेल्या जागा अशा दिसणार तुम्हाला खाली, रेफरन्स नॉट असाइन लिस्ट, म्हणजे ज्यांना तुम्ही असाइन केलेलं नाही, ज्यांना तुम्ही सिलेक्ट केलेलं नाही, त्यांची यादी देखील तुमच्या या सिलेक्टेड प्रेफरन्सच्या खाली दिसणार तुम्हाला ती यादी. आणि आता मी तुम्हाला इथे 4च दाखवलेत बघा. आता मला सांगा, इथे वरचे मी 4च सिलेक्ट केलेले आहेत पहा. तुम्हाला रिअरेंज देखील ते प्रेफरन्स करता येतात बरं का, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही प्रेफरन्स रिअरेंजमेंट करायचे असेल, समजा एखाद्याला वाटलं मला काय करायचं आहे, प्रेफरन्स बदलायचा आहे, म्हणजे तो प्रेफरन्स इंटरचेंज करायचा आहे, तर तुम्ही असं इथे ते प्रेफरन्स देखील तुम्ही रिअरेंज करू शकता. त्याच्या जागेवरती हा आणि याच्या जागेवरती तो सुद्धा तुम्ही ती जागा चेंज करू शकता, काहीच अडचण येणार नाही. तुम्ही डायरेक्ट ते म्हणजे डिलीट करण्यापेक्षा तुम्ही रिअरेंज देखील करण्याची प्रक्रिया असते. रिअरेंज म्हटलं क्लोज, ते रिअरेंज झालं. सातारा 1 नंबर आपण मगाशी घेतला होता, अहमदनगर होता, जळगाव होता, परभणी होता. आता हे मी घेतले. आता याच्यामध्ये बघा, प्रेफरन्स नॉट असाइन. आता ह्या शाळा वेगळ्या आहेत इथे, आता ह्या संस्था वेगळ्या आहेत. या खालच्या संस्था मला असाइन करायच्या नव्हत्या, ह्या वेगळ्या जिल्ह्यातल्या असतील किंवा मला कदाचित माझ्या जिल्ह्यातली असेल, पण मला माहिती आहे ही संस्था अशी अशी आहे, या संस्थेमध्ये काही क्वालिटीला वाव नाही आहे, मी ही संस्था सिलेक्ट करणार नाही. तुमच्यासाठी सांगतो,
बंधू भगिनींनो, मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार करतोय ज्यामध्ये फक्त आणि फक्त क्वालिटीला प्राधान्य देणाऱ्या संस्था कोणत्या आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ तुम्हाला आज किंवा उद्या देण्याचा मी 100% प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कोणत्या संस्थांना तुम्ही निवडायचं आहे, कोणत्या संस्था एकही रुपया न घेता इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट करतात, कोणत्या संस्था ह्या विदाऊट इंटरव्ह्यूला येतात. ह्या सगळ्या गोष्टींसाठीची जबाबदारी मी त्या व्हिडिओमध्ये घेतली आहे आणि ती तुमच्यासाठी मी देणार आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करा माझ्या बंधू भगिनींनो, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मला असं पाहायला मिळतं आहे की जवळपास 70% जे आपले पाहणारे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून सबस्क्राईब करायचं बाकी आहे. प्लीज करून द्या सबस्क्राईब. बिनधास तुमच्यापर्यंत मला माझं संपूर्ण जे नॉलेज आहे ते पोहोचवण्याची संधी द्या. तर इथे जर पाहिलं तर मॅनेजमेंट इथे म्हटलं बघा, प्रेफरन्स नॉट असाइन केले नसलेले प्रेफरन्स असे तुम्हाला संपूर्ण रेड मार्क दिसतील. हे पाहून घाबरून जायचं नाही. एखादा म्हणेल अरे हे काय आहे, एवढ्या संस्था माझ्या बाकी राहिल्यात का. आता तिथे तुम्ही जास्त डोकं लावायचं नाही. तुमच्या ज्या विदाऊटला 100 पाहिजे त्या 100 व्यवस्थितपणे सिलेक्ट करायच्या, ज्या वीथला पाहिजे त्या वीथच्या व्यवस्थित सिलेक्ट करायच्या, ज्या राहिल्यात त्यांचा अगदी पार घराच्या जवळची जरी असली तरी तिचा विचार करत बसायचं नाही. तुम्हाला ज्या पाहिजे त्या सिलेक्ट करायच्या, कारण की इथे लिमिटेड प्रेफरन्स आहेत, हेच डोक्यात ठेवायचं. जर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असतं का सगळ्यांनाच लॉक करा, तुम्ही सगळ्याच लॉक करा असं सांगितलं असतं, जर तुम्हाला अनलिमिटेड प्रेफरन्स असते तर. जसे मी माझी PDF दाखवली की नाही, मी तुम्हाला विथची पण दाखवली आणि विदाऊटची पण दाखवली. तर त्याच्यामध्ये मला 525 प्रेफरन्स होते. 525च्या 525 मी लॉक केलेले होते विथचे, आणि विदाऊटचे देखील कमी असतात प्रेफरन्स, त्याचे काहीतरी 12-13 प्रेफरन्स होते, ते सुद्धा संपूर्ण लॉक केलेले होते. एवढं लक्षात ठेवा. आता इथे सर्व झाल्यावरती खाली पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यावरती तुम्हाला इथे बघा येतं आहे, इथे तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीचा म्हणजे इंटरफेस येतो. आता हे प्रेफरन्स तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला आता हे संपूर्ण प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली. आता सेव्ह आणि नेक्स्ट म्हणणार तुम्ही. आता सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्यावरती जरी तुम्हाला वाटलं या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे दिलं आहे त्याने, रिअरेंजमेंट झाल्यावरती डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस, बघा पुढं तुम्हाला एक ऑप्शन दिला आहे त्यांनी लॉक करायच्या आधी. कदाचित असं सुद्धा होतं, घाई गडबडीमध्ये आपण प्रेफरन्स डिलीट केलेले असतात आणि काही प्रेफरन्स जनरेट व्हायचे बाकी असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, मी तर तुम्हाला सांगतो एकदाच फक्त तुम्ही जनरेट करू नका प्रेफरन्स. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1-2 वेळा तुम्ही काय करायचं, प्रेफरन्स जनरेट करायचं. म्हणजे आत्ता ना एवढी प्रक्रिया पूर्ण करत आल्यावरती नाही म्हणत मी तुम्हाला, सुरुवातीलाच काय करायचं, एकदा ज्या वेळेसला तुमचे प्रेफरन्स येणार आहेत, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया होईल चालू तुमची, त्यावेळेसला प्रेफरन्स एकदा तुम्ही क्लिक केले तर कधी काय होतं, तर जाहिराती अपलोड होत असतात, प्रेफरन्स अपलोड होत असतात. कधी आपण काही गडबड करतो की प्रेफरन्स तयार करून ठेवतो आणि बऱ्याचदा काय होतं की ते प्रेफरन्स तुम्हाला येत नाहीत आणि आपण पटकन आहे त्याच्यावरती क्लिक करून बसतो आणि पुढे जातो. ही काळजी घ्यायची आहे, लक्षात ठेवा. मागच्या वेळेसला तेच झालं होतं की त्या ठिकाणी मीडियमचा घोटाळा झाला होता 2022मध्ये. आम्हाला काही जागाच आल्या नाहीत, हायरच्या जागा आल्या नाही. आमचं MSc फिजिक्स आणि मला 11वी-12वीच्या बऱ्याचशा जागा आल्या नाहीत. त्यांचं मीडियम त्या ठिकाणी त्यांनी दिलं नव्हतं, त्यांनी मीडियम चुकवलं होतं, त्या मीडियम त्यांच्या संस्थेचं मीडियम चुकलेलं होतं. मग त्या चुकीमुळं आम्हाला त्या जागा का यायच्या नाहीत, आल्या नाहीत, त्या कोणालाच आल्या नाहीत. मग आम्ही काय केलं, आयुक्त कार्यालयामध्ये गेलो, त्यांना कंप्लेंट केली, त्यांना सांगितलं या जागा आल्यात ना, ह्या जागा दिसत आहेत पण आमच्या प्रेफरन्समध्ये त्या जागा येत नाही आहेत. मग त्यांनी काय केलं, त्या संस्थेला क्लिक केलं, तिकडं ते मीडियम बदलून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला त्या संस्थेचा ऑप्शन दिला. फक्त हे कोणासाठी होतं, तर MSc केमिस्ट्री, MSc फिजिक्स, MSc मॅथ, या MSc बायोलॉजी ज्यांचं झालेलं होतं 11वी-12वीच्या जागांसाठी हा घोटाळा झाला होता. त्यामुळं हे प्रेफरन्स व्यवस्थितपणे जनरेट करा आणि तुम्हाला वाटलं ते डिलीट करायचे तर तुम्ही डिलीट जनरेटेड प्रेफरन्सेस अँड अनलॉक प्रेफरन्सेस म्हणजे तुम्हाला डिलीट करायचे असतात, हे लक्षात ठेवा. आता पुढची प्रक्रिया बघा. आता इथे बघा, इथे तुम्हाला त्यांनी सगळे लॉक प्रेफरन्सेस, सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया. तुम्ही मगाचा जो इंटरफेस होता, तुम्ही ज्या जागा निवडल्या त्या तुम्हाला इथे दिसणार आहेत. विथच्या 50 दिसणार, विदाऊटच्या 100 दिसणार. पुढे गेल्यावरती ह्या नॉट असाइन तुम्हाला दिसेल. इथे गेल्यावरती बघा असा इथं टिक करायला दिसते बघा, टिक करायचं हे.
I hereby declare and understand that all the preferences given by me in this preference form 1 are given after reading all the rules of recruitment or allotment of the advertise entirely depend on my merit reservation order of the preference given by me in their preference for अवेलेबल वॅकन्सीज इन द रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट. आणि इथे तुम्ही काय मेन्शन करताय की ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीप्रमाणे मी प्रेफरन्स जनरेट केलेले आहेत, ते लॉक केलेले आहेत आणि ही जनरेट केलेले आहेत आणि ते प्रेफरन्स मला लॉक करायचे आहेत. म्हणून इथं क्लिक करायचं आणि इथे खाली ऑप्शन असतो लॉक प्रेफरन्सेस फॉर्म. आणि एकदा काय याच्यावरती तुम्ही असं क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण यांनी दिले पहा इथे टू लॉक द प्रेफरन्सेस फायनली क्लिक ऑन डिक्लेरेशन चेक अँड देन क्लिक ऑन द लॉक प्रेफरन्स फॉर्म बटन. नाव युअर प्रेफरन्सेस विल बी लॉक. फायनली यू विल गेट OTP टू कन्फर्म द लॉक प्रेफरन्सेस. तो OTP येतो पहा, लॉक करताना OTP येतो बरं का, लक्षात ठेवा. तो OTP आल्यावरती काय करायचं, तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आणि काय करायचं, लॉक करायचं. असं अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्व दिसतील. इथे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे संपूर्ण प्रक्रिया दिसणार. तुम्हाला इथे बघा ही संपूर्ण प्रक्रिया दिसणार. आता इथपर्यंतचा भाग होता हा लॉक करण्याचा होता बघा, असं तुम्हाला दिसणार PDF ऑफ द लॉक प्रेफरन्सेस. मग तुम्ही लॉक केलं, OTP टाकून लॉक केलं. लॉक केल्यावरती तुम्हाला असा इंटरफेस दिसतो. फुल नेम, तुमची डेट ऑफ बर्थ दिसणार, तुमचं जेंडर दिसणार, त्यानंतर रिझर्वेशन डिटेल म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे ते दिसणार, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुमचं दिसणार, टेटचे मार्क देखील तुमचे त्या ठिकाणी दिसणार लॉक केलेल्या प्रेफरन्सवरती. आता इथे आणि तुम्ही प्रेफरन्स तुमची जी लिस्ट आहे ती सुद्धा डाउनलोड करून घ्यायची, तिची देखील तुम्हाला प्रिंट काढून ठेवायची आहे. शक्य झाल्यास काढून ठेवा, नाही काढली तरी चालेल कारण की तुम्ही ऑलरेडी पहिली लिस्टची काढलेली आहे. ही सेव्ह करून ठेवा कुठेतरी, म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की मी प्रेफरन्स कोणाला दिले होते. मी तुम्हाला ही PDF दाखवली का नाही त्या दिवशी की मी प्रेफरन्स म्हणजे बघा असे प्रेफरन्स मी दिलेले होते आणि मला आलेले देखील. आता इथे 1 नंबरला आहे हा सातारा, तर इथे 1 नंबरचा प्रेफरन्स आहे. तर असे सर्व प्रेफरन्स द्यायचे. इथे खाली तुम्ही कधी मॉडिफाय केलेलं आहे, कोणत्या दिवशी तुम्ही ते लॉक करतायत, म्हणजे तुम्हाला एक कालावधी देणार ते प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी आणि ते लॉक करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी मिळेल. माझी विनंती असेल की समजा लई घाई करू नका, फक्त आले लगेच प्रेफरन्स लॉक करण्याची घाई करू नका. प्रेफरन्स समजून घ्या, काय काय होतं आहे, कसं किती प्रेफरन्स येतात त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या, रिअरेंजमेंट करा आणि मग लॉकची क्रिया करा. तोपर्यंत तुम्हाला वाटलंच एखादा व्हिडिओ मी स्वतः तयार करून देईल की कसे लॉक करायचे आहेत स्टेप बाय स्टेप. 2025ची प्रोसिजर ती माझ्या मेसेजची जी मी करणार आहे ती तुम्हाला शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की काय करायचं आहे. मग इथे मग अशा पद्धतीने येतं. पण जर तुम्हाला वाटलं मी प्रेफरन्स जनरेट केलेले सगळे लॉक देखील लॉक केले, तुम्ही ते सगळे PDF पाहून घेतली, पण तुमच्या मनामध्ये अजूनही शंका आहे, अजूनही तुम्हाला असं वाटतंय की या प्रेफरन्समध्ये काहीतरी गडबड आहे, असा तुमच्या मनामध्ये घालमेल चालू आहे. अशा वेळेसला तुम्ही घाबरून जायची गरज नाही. तुमच्याकडं अजूनही त्यांनी एक ऑप्शन खाली दिलेला असतो, तो ऑप्शन म्हणजेच प्रेफरन्सेस अनलॉक. प्रेफरन्सेस काय करायचे आहेत, अनलॉक करण्याची प्रक्रिया इथे दाखवली आहे बघा त्यांनी. ते प्रेफरन्स तुम्ही अनलॉक देखील करू शकता. लक्षात ठेवा, तुम्हाला इथे अनलॉक करण्यासाठी पुन्हा ते प्रेफरन्स इथे असं काय करायचं असतं, याच्यावरती क्लिक करायचं. इथे पहा हिअर बाय आय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट आय ॲम एंटायरली रिस्पॉन्सिबल फॉर अनलॉकिंग माय प्रेफरन्स फॉर्म. लक्षात ठेवा, अनलॉक तुम्ही पुन्हा करू शकता. ही प्रक्रिया साधारणतः 3 वेळा जास्तीत जास्त करता येते, त्यामुळं ती काळजीपूर्वक करा. तुम्ही अनलॉक करू शकता, पुन्हा तुमचे प्रेफरन्स तुम्ही रिअरेंजमेंट करू शकता. आणि नुसते रिअरेंजमेंट अनलॉक केल्यावरती लक्षात ठेवा पुन्हा लॉक करायचं आहे. बऱ्याचदा काही अभियोग्यताधारकांची चूक देखील अशी झाली होती की त्यांनी लॉक वगैरे केलं, सगळी प्रक्रिया झाली आणि त्यांना मध्येच वाटलं की अशी जागा माझी द्यायची बाकी आहे आणि मला ती ॲड करायची आहे माझ्या लॉक प्रेफरन्समध्ये. त्याने परत ते अनलॉक केलं आणि काय झालं, तो लॉक करायला विसरला. असे विसरतात बरं का बरेच जण.
लॉक करायला ते विसरतात. अशा वेळेसला तुम्हाला त्या ठिकाणी एकही रिकमेंडेशन येणार नाही, म्हणजे तुमची एकाही ठिकाणी निवड होणार नाही प्रेफरन्स लॉक नसतील तर. त्यामुळे ते पुन्हा लॉक करायचे. लॉक झाल्यावरती मग ते पुन्हा काय करायचे, डाउनलोड करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय हळुवारपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेफरन्स लॉक कसे करायचे हे सांगितलेले आहे. आता तुम्हाला मी कोणत्या संस्था या विदाऊट मनी घेतात, विदाऊट इंटरव्ह्यूला येतात त्या क्वालिटी संस्थांविषयी देखील एक व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्या सर्व बंधू भगिनींना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतोय, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला नक्कीच तुम्ही मदत करू शकता. तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे. थँक्यू सो मच. सर्वांचं काम या शिक्षक भरतीमध्ये व्हावं यासाठी मी खूप प्रयत्नशील आहे आणि तुम्ही देखील प्रयत्नशील आहात. नक्कीच श्री स्वामी समर्थ कृपेने तुमचं काम तुम्हाला पाहिजे त्या जागेवरती व्हावं अशी मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.